अनेक वर्षापूर्वी घडलेली इतर कोणालाही माहीत नसलेली घटना स्वामींनी कळली कशी, खरी कशी ठरली? साक्ष परमेश्वराला अज्ञात अशी कोणती घटना असू शकत नाही, हे खरे. मी भास्कर लेमे म्हणून दस्तावेजवर लिहिणारा एक गृहस्थ आहे. सर्वजण त्यांना बाबीराव म्हणून ओळखतात. ते स्वामींना पूर्वापासून ओळखणारे, पण त्यांच्यातील शक्तीचा गूढ प्रभावाचा पत्ता त्यांनाही इतर कुणाप्रमाणे नव्हता. येथे रत्नागिरी भाटवडे यांच्याकडे त्यांची पुन्हा गाठ पडली. भाटवडेकरांना आपण श्रीस्वामींना गुरुस्थानी मानत होत असे सांगितले. ते त्यांना विचित्रच वाटले. संध्याकाळी सर्वजण फिरायला समुद्रकिनारी गेले, पण गप्पा, थट्ट, विनोद, इतर विषयावर चर्चा होती. दुसऱ्या दिवशी सकाळची बाबीवर हजर झाले. रिक्त हस्ते जाऊ नये म्हणून उदबत्त्या घेऊन आले. त्यांच्या दिवशी गुरुचरित्र सप्ताहाची सुरुवात श्री भाटवडेकर यांनी केली. त्यावेळी स्वामींनी त्यांची व्यावहारिक चौकशी केली व काही विचारलेले असेल तर मनोमोकळ्यापणाने विचारा असे सांगितले. तेव्हा बाबीराव म्हणाले, मला कसलाही काही उणीव न व कमतरता नाही. मला असे काहीही विचारायचे नाही. कशाला काही उणे व कमी नसल्यास देवाला आळवायचे तुम्ही सुद्धा माझ्यावर माळ पाळी आलेले नाही. त्यावर स्वामी म्हणाले, दस्तावेज लिहायला तुम्हाला गुरु लागला नाही. बुद्धी, हौस, पुस्तक यांच्या आधारे तुम्ही निष्णात झालात. हे खरे की खोटे? बाबीराव म्हणाले, तंतोतंत अशी स्थिती आहे. त्यावर स्वामी म्हणाले, याही मार्गाचा तुमचा बुद्धीच तुम्हाला पुढे नेईल असे म्हणतात. तो श्री बाबीराव श्रींची चरणी मस्त ठेवलं तर यातून अश्रुधरा सुरू झाल्या. ऊर भरून आला. स्वामींच्या पाठीवरून हात फिरवला आणि आपल्या गळ्यातील माळा त्यांच्या घालण्यात दिली आणि सांगितलं, उद्या सकाळी या, मला माझी माळ परत करा आणि काय झाले ते सांगा. या रात्री बाबीरावांना 2 शुभ स्वप्न पडली. एकात एक विशाल लाल तलाव दिसला. त्यात आकाशाचे प्रतिबिंब व चांदण्या दिसल्या. दुसऱ्या किनाऱ्याकडे आपण गेलो. नदी भरलेली आहे असून सुद्धा आपल्याला मात्र गुडघाभर इतकेच पाणी आलेले आहे व आपण सुखरूप पहिले तरी पोचलो. हात पोटावरून फिरून माझी प्रगती केलीत. हृदयाच्या आत्माला शरण कसे जायचे हे तुम्ही मला शिकवून दिलं. आज या प्रकारे अनेक प्रकारे अनेक प्रश्नसंबंधीचे श्रींचे प्रदर्शन केले झालेले सतत चालू असे. सुख वसो श्रीमंत सुशांती पदाचारी तरुण स्वप्न स्वामी सुद्धाकडे देत असे. त्यांचा वाचनाचा व्यसंग चांगला होता. अनेक इंग्रजी तत्त्वज्ञानाविषयी पुस्तक वाचलेली. अभ्यास विशेषतः भारताविषयी पॉल ब्रॅटनसारख्या योग्याचे आत्मवृत्त व मानसशास्त्रातील पुस्तके खूप वाचली आहेत असे संभाषण कळत असे. त्यामुळे तौलनिक चर्चेसाठी बरेच वेळ श्रींकडे येत. एकदा मी असताना योगाचे चमत्कार याची निर्माण मीमांसा सुरू झाली. त्यावेळी पुस्तकाचे एक प्रकरण घेत व त्यांना तर्जमा मराठीत सांगत. जरूर येथे स्पष्टीकरण 2-3 प्रकरणे झालं. पुढचे प्रकरण सांगण्यापूर्वी श्रींनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट पूर्वी होती ते गृहस्थ म्हणाले, यांच्या स्वरूपाची गोष्ट या प्रकरणामध्ये आहे. आणि मग मी असेच चालू झाले. सुमारे दीड तास स्वामींनी गोष्ट सांगावी व त्याने प्रकरण अशीच गोष्ट आहे असे सांगावे. स्वामींना इंग्रजी लिहिता वाचता येत नव्हतं. त्याने व्यावहारिक शिक्षण 4-5 येते, पण परदेशात इंग्रजी छापलेल्या पुस्तकांची प्रकरणांमधून मागून प्रकरणे संदर्भात प्रकाराची गोष्ट आधी सांगून प्रकरण काय हे म्हणून पाहायला सांगावे हेच विशेष होते. याच गुराचे डोळे पाहून ते सांगत म्हणाले की तुमच्या भाषेतील हिप्नोटायझम, मेमोरिझम किंवा आमची मोहिनी विद्या तुम्हाला साध्य होऊ शकेल. त्यावर त्यांनी साधना करण्याची तयारी दाखवून विनंती केली. म्हणून स्वामींनी यांच्यावर निरांजनाच्या ज्योतीपासून उगवत्या सूर्यापर्यंत निराळ्या त्राटक प्रयोग व इतर साधनासमोर वर्षे 1.5 वर्षे करून घेतली. शक्ती प्राप्ती झाली आहे याचा प्रत्येकाने प्रयोग देखील पाहिला. यापूर्वी प्राथमिक अवस्थेत प्रत्येक टप्प्याचे प्रयोग पाहिले होते. पण शक्तीप्राप्तीनंतर स्वामींचा एक अट घातली की स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी अगर आपले काम करून घेण्यासाठी या शक्तीचा कधीही वापर करायचा नाही. दुसऱ्या व्यक्ती रोग बरे करण्यासाठी कुणाचा न्यूनगंड घालण्यासाठी फक्त परोपकारासाठीच त्याचा वापर करायचा. त्यांनीही ते योग्य त्यावेळी मान्य केलं. काही दिवसांनी शक्ती काम देत नाहीशी आली का ते मला समजलं नाही. पण आमच्या स्वामींच्या पण एकदा आलं होतं की आपले काम करून घेण्यासाठी त्यांनी ही शक्तीचा वापर केल्यामुळे ती शक्ती सुप्त अवस्थेत ठेवली आहे. त्यानंतर पुन्हा ती शक्ती सुरू मिळावी म्हणून त्यांनी साधना परिश्रम करीतच होता. स्वामींकडे रद्दबदली करत होता, पण काही काळ तो तशीच राहिली एवढेच माहिती आहे.